तर आज दिवस आहे 5वा। तर आज आपण आलोय कुलाबा आणि फोर्ट असणार आहे आजचं आपलं गणपती दर्शन। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। तर चला मित्रांनो, आता आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून टॅक्सी पकडलेली आहे आणि आता आपण चाललोय कुलाबा ससून डॉक। तर तिकडे गेल्यावर मी इंट्रो घेणार आहे आणि जे काय बोलायचं तिकडेच बोलणार आहे। चला, माझ्याबरोबर आज सूरज आहे। जय गणेश। In 200 meters, use any. आता समोर आपल्याला कुलाब्याचा युवराज दिसलाय। चला गाडी इथेच थांबूया आपण। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठवड्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। मित्रांनो, आपला मुंबई गणपती दर्शन सिरीज चालू आहे। तर आज दिवस आहे 5वा। तर आज आपण आलोय कुलाबा मध्ये आणि पाठी तुम्हाला मंडप दिसत असेल, कुलाब्याचा लाडका इथेच बसतो। तर आता मी तुम्हाला येताना टॅक्सीतनं दिसलं असेल की फोर्टवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून मी टॅक्सी पकडली आणि डायरेक्ट मी कुलाब्याला आलेलो आहे। आणि आपल्याला कुलाबा पहिलं कव्हर करायचं आहे। कुलाब्याबद्दल सगळे गणपती बाप्पांचे दर्शन करायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण आलो फोर्टला। तर कुलाबा आणि फोर्ट असणार आहे आजचं आपलं गणपती दर्शन। तर जर बाकीचे तुम्ही माझे गणपती दर्शनाचे व्हिडिओ पाहिले नसतील तर आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत मी। तर चला, कुठलीही देर न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। मला आता जॉईन झालेलं आहे आज सूरज आहे, तो कॅमेरा पकडलाय आणि संकेत भाई पण येणार आहे, तो पण ऑन द वे। तर त्याच्याच एरियात आलोय, तो इथंच कामाला आहे। तर चला, आता पहिलं आपण कुलाब्याच्या लाडक्याचं दर्शन घेऊया। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। चला तर मित्रांनो, आपण आता कुलाबामधला पहिल्या गणपती बाप्पांचं दर्शन केलेलं आहे आणि आता आपण चाललोय कुलाब्याचा राजा। म्हणजे आपण मगाशी टॅक्सीतनं येताचा गेट पाहिला होता आणि आपण तिकडेच जाणार आहोत आता। चला मित्रांनो, आता आपण कुलाब्याचा राजा या मंडपाच्या इथं पोचलेलो आहे। आता पुढे जाऊया आणि बाप्पांचं दर्शन घेऊया। चला, तर आता आपण जो कुलाब्याचा राजा पाहतोय तो यंदा 75 वर्षात पदार्पण करतोय आणि अमृत महोत्सवी वर्ष आहे। तर तुम्ही बघा, तुम्ही प्रवेशद्वार बघू शकता कुलाब्याच्या राजाचा। खूप सुंदर असा प्रवेशद्वार साकारलेला आहे। अमृत महोत्सवी वर्ष। खूप सुंदर असं महल तयार केलेले आहे कुलाब्याच्या राजा या मंडळाने आणि समोर आपल्या बाप्पांचं दर्शन झालेलं आहे। आपण आगमन कव्हर केलं होतं कुलाब्याच्या राजाचं। 9 ऑगस्टला आगमन होतं आणि तुम्ही समोर बघू शकता कुलाब्याचा राजा। चला आपण जवळून जाऊन दर्शन घेऊया।
तर चला मित्रांनो, आपण आता कुलाब्याचा राजाचं दर्शन केलेलं आहे आणि आतापर्यंत 2 गणपती आपण कुलाब्यामध्ये कव्हर केलेले आहेत आणि आता कुलाब्याचा विघ्नहर्ता जो भरपूर फेमस झालाय आपल्या चालू है क्या? हाँ भाई, अपना संकेत भाई मिल गए. संकेत भाई काय बोलतो भाई? धमाल भाई धमाल एकदम. ऍक्च्युली माझे व्लॉग थोडे लेटच सुरू होतात ते गणेशबाईला माहिती आहे कारण, पण ठीक आहे 5 दिवस झाले तरी आज आपल्या काय म्हणतात गणेशोत्सवाचा अनुभव घेतोय मी. तर बस आपला गणेशबाई पण भेटलाय, सूरज पण भेटलाय. तर बघा नक्की आपल्या भाईचे व्लॉग बघा, नक्की सपोर्ट करा आणि लवकरात लवकर 10K होऊ द्या. ठीक आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर चला आता आपण झालेल्या विघ्नहर्त्याला जे दोन्ही व्हायरल झाले होते, मिलियन मध्ये गेलेले बंदे दोघं मिलियन मध्ये गेलेले. येस. आणि आता ज्या बाप्पाचं दर्शन करायला चाललो ना, तर त्याच बाप्पाची व्हिडिओ माझी फर्स्ट ह्या वर्षीची मिलियन मध्ये गेली. ठीक आहे. तर बघू आता त्या बाप्पाचं दर्शन करू आपण. ठीक आहे. चला आता त्याच गणपती बाप्पांचं आपण दर्शन घेणार आहोत, कुलाब्याचा विघ्नहर्ता. फायनली आता आपण कुलाब्याच्या विघ्नहर्त्याच्या मंडपाजवळ आलेलो आहे. समोर तुम्हाला आई एकविराचा फोटो दिसत असेल आणि इथे मल्हारी मार्ताड आपले देव जे दोघांचे फोटो इथे लावलेले आहेत. आणि आता आपण आपल्याला आतमध्ये बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे, तो पण आगरी कोळीच्या रूपात आहे. चला आतमध्ये जाऊया आपण. चला मग आता फायनली आता आपण कुलाब्याच्या विघ्नहर्त्याचं दर्शन घेतोय आणि आगरी कोळीच्या त्याच्यात तुम्हाला दिसतोय बघा आपला लाडका बाप्पा आणि वरती आई एकविरा आई. खूप सुंदर मूर्ती आहे, सुरेख मूर्ती. मी पहिल्यांदा आगमनाला आपण कव्हर केली होती यावर्षी. इथे तुम्ही डेकोरेशन बघू शकता. आई एकविराचा कारला, आई एकविराचा डोंगर आहे, तुम्हाला बघू शकता. मस्त बनवलंय, छान केले. समोर तुम्हाला पूजा मूर्ती दिसत असेल आणि इथे आपला लाडका बाप्पा. चला मित्रांनो, आपण कुलाब्याच्या विघ्नहर्त्याचं पण दर्शन घेतलेलं आहे. खूप सुंदर आणि सुरेख मूर्ती होती आणि खूप छान मूर्ती होती. खरंच मजा आली. कुलाब्याच्या इथे आहे ना, खरंच खूप छान छान मूर्ती आहेत. तर तुम्ही इथे दर्शनाला आलात तर नक्की या. तर चला पटकन आता दुसरीकडे जाऊया. कुलाब्याचा पुढचा गणपती बघूया, दर्शन घेऊया कुठला असेल, कारण इथं कुलाब्यामध्ये भरपूर गणपती आहेत. तर तुम्ही बघू शकता कुलाब्याचा युवराज सार्वजनिक उत्सव मंडळ. आपण मगाशी टॅक्सीने जात होतो तेव्हा हा गेट पाहिला होता आणि खूप सुंदर असा प्रवेशद्वार बांधलेला आहे, युवराज साम्राज्य. चला आतमध्ये. तर तुम्हाला समोर मंडप दिसतोय तो कुलाब्याचा युवराजचा आहे. आता आपण आलोय कुलाब्याच्या युवराजच्या दर्शनाला. चला इथे मार्केट लागलेलं आहे. चला पुढे जाऊया आता. मित्रांनो, तुम्हाला दर्शन झालेलं आहे कुलाब्याच्या युवराजचं. आता आपण आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. चला. तर फायनली तुम्ही आता बघू शकता समोर कुलाब्याचा युवराज. खूप उंच मूर्ती आहे कुलाब्यामधली आणि आपलं दर्शन झालेलं आहे. चला मित्रांनो, आता आपण बाहेर आलेलो आहे आणि बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे की थोडंसं फिनिशिंगचं काम बाकी होते ते खाली, त्यामुळे टायगरचं. तर आपण आगमनाला होतो त्या दिवशी, ज्या दिवशी आगमन होतं ना त्या दिवशी होतो आपण तिकडे. 11 वाजेपर्यंत वेट केला, पण मूर्ती भरपूरच लेट निघली, 1:30 वाजता निघली. तर मी तेवढं काय थांबू नाही शकलो, कारण आपली ट्रेन मिस झाली असते म्हणून मी थांबलो नाही. परंतु खरंच खूप छान मूर्ती आहे आणि सतीश दादांना सलाम. ही मूर्ती त्यांनी साकारली. मूर्तिकार सतीश दादा आहेत आणि खरंच आता इकडनं आपल्याला 2 गणपती बाप्पांचं दर्शन करायचंय. एक लंबोदर कुलाब्याचा आणि दुसरा
कुलाब्याचा सम्राट, आणि त्याच्यानंतर आपण फोर्टला जाऊया. बोला गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. चला मित्रांनो, आता आपण आलोय कुलाब्याच्या लंबोदर बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी. चला आतमध्ये आता एंट्री करूया पटकन. कुलाब्याचा लंबोदर सार्वजनिक उत्सव मंडळ, आपले महादेव. चला मग आता आपला कुलाब्याचा लंबोदरचं पण दर्शन झालेलं आहे, आणि आता आपल्याला फक्त एकच गणपती राहिला आहे कुलाब्यातला, तो आहे कुलाब्याचा सम्राट, ज्याचं आपल्याला आगमन भेटलं नाही यावर्षी. पण यावर्षीची मूर्ती खरंच खूप सुंदर आहे, अप्रतिम आहे, आणि मला आता ते मंडपामध्ये दर्शन भेटेल त्या गणपती बाप्पांचं. तर चला पटकन जाऊया आणि कुलाब्याच्या सम्राटचं पण दर्शन घेऊया. प्रवेशद्वार दिसतोय, श्री हेरंब गणपती दर्शन, कुलाब्याचा सम्राट. चला आतमध्ये जाऊया आणि बाप्पांचं दर्शन घेऊया. चला. तर चला मित्रांनो, आता आपण कुलाब्याचे सर्व गणपतींचं दर्शन घेतलं आहे. आता शेवटचा गणपती होता तो कुलाब्याचा सम्राट, त्याचंही आपण दर्शन घेतलेलं आहे. आता इकडनं आपल्याला जायचं आहे फोर्टला, आणि फोर्टमधले पण सर्व गणपती बाप्पांचे दर्शन घ्यायचे आहेत. तर चला आता इकडनं निघूया फोर्टला, आणि थोडंसं काहीतरी थंडगार पिऊन घेऊया आपण. आता थोडं लस्सी पिऊन घेऊया आपण. तर बघा, थंडगार लस्सी आलेली आहे आपली. चला पिऊन घेऊया, तुम्ही पण या. मित्रांनो, आता आपलं कुलाब्याचा सर्व गणपती बाप्पांचं दर्शन झाल्याच्या नंतर आता पुन्हा एकदा आपण टॅक्सी पकडलेली आहे, आणि आता आपण निघालोय फोर्टला. तर फोर्टचे पण गणपती आपल्याला दर्शन करायचे आहेत. तर आपण आता 3 जण जॉईंट झालेलो आहोत. तर पुढे संकेत भाई. यस भाई. संकेत भाई मस्त भाई, खतरनाक. आणि आपला सूरज भाई. चला आम्ही 3 चाललो आता फोर्टच्या गणपती बाप्पांचं दर्शन करायला, आणि मग तिकडनं ब्लॉग एंड करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. फायनली आपण आता उतरलोय फोर्टला, आणि इथं फोर्टचा लाडका बसतोय पाठी. आपण आता तो गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया, पहिलं फोर्टमधला पहिला गणपती. चला आतमध्ये जाऊया आणि बाप्पांचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो, आता आपण फोर्टचा लाडका या मंडपामध्ये प्रवेश करत आहोत. चला आतमध्ये जाऊया.
तर चला मित्रांनो, आपण फोर्टमधील पहिला गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आहे, फोर्टचा लाडक्याचा. आता आपण आलो आहे फोर्टच्या चिंतामणीचं दर्शन घ्यायला, जी सेम लालबागच्या राजाची प्रतिकृती म्हणून मानली जाते, फोर्टचा चिंतामणी. तर चला आता आपण जाऊया फोर्टच्या चिंतामणीचं दर्शन घ्यायला. तर चला मित्रांनो, आपलं फोर्टचा चिंतामणीचं पण दर्शन झालेलं आहे. आता आपण चाललोय दुसऱ्या बाप्पाकडे, जो आहे फोर्टचा राजा. आता फोर्टच्या राजाचं आपण दर्शन घेणार आहोत. तर समोरच आहे, फोर्टच्या चिंतामणीच्या लाईनीमध्येच बसतो. त्या लाईनीमध्ये फक्त 2च गणपती बसतात, फोर्टचा राजा आणि फोर्टचा चिंतामणी. चला आता फोर्टच्या राजाचं दर्शन घेऊया. तर फायनली आता आपण फोर्टच्या राजाच्या प्रवेशद्वाराजवळ पोचलेलो आहे. इथं छत्रपती शिवाजी महाराज, इथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा दोघांचा फोटो. आणि चला आतमध्ये जाऊया आता फोर्टच्या राजाचं दर्शन घेऊया. इथं तुम्ही बघू शकता फोर्टच्या राजाचं यावर्षीचं मूर्तीचं चित्र लावलेलं आहे बॅनरवर. चला आतमध्ये आता प्रत्यक्ष मूर्तीचं दर्शन घेऊया. प्रत्यक्ष गणपती बाप्पा मोरया. फोर्टच्या राजाचा जय असो. तर चला मित्रांनो, आता फोर्टच्या राजाचं पण दर्शन झालेलं आहे आणि मंडळाने आपला सन्मान केला, त्याबद्दल मंडळाचं मनापासून धन्यवाद. तर आता आपण जाऊया पुढच्या बाप्पांचं दर्शन घ्यायला फोर्टमधल्या. तर चला पुढच्या गणपती इच्छापूर्तीला जाऊया ना. हां, पहिलं आपण फोर्टच्या गणराजचं दर्शन घेऊया, कारण फोर्टचा गणराज इथं पाठीत आहे, पाठच्या गलीमध्ये. चला मित्रांनो, आता आपण फोर्टच्या गणराजला आलेलो आहे आणि यंदाचं हिरक महोत्सवी वर्ष आहे. 60 वर्ष मंडळ पूर्ण झालेत आणि आपण आगमन कवर केलं होतं मंडळ, म्हणजे या फोर्टच्या गणराजचं आगमन आपण कवर केलं होतं 23 ऑगस्टला. तर 60 वर्ष पूर्ण झाले. चला आता आपण मंडपात जाऊन बाप्पांचं दर्शन घेऊया. चला, तर बघा इथं बॅनर पण लिहिलेलं आहे, हिरक महोत्सवी वर्ष फोर्टचा गणराज. तर मित्रांनो, आता आपण आलोय फोर्टच्या गणराजच्या बरोबर गेटच्या समोर आहे आणि तुम्ही गेट बघू शकता, प्रवेशद्वार किती सुंदर बनवलेलं आहे. यंदाचं हिरक महोत्सवी वर्ष आहे, 60 वर्ष पूर्ण झालेली आहे आपल्या फोर्टच्या गणराजला. तर खूप छान असा सुंदर गेट बनवलेला आहे आणि समोर 2 मावळे उभे आहेत. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि बाप्पांचं दर्शन घेऊया. तर आता आपण फोर्टचा गणराजचं दर्शन घेतलेलं आहे आणि आपल्यासोबत आपले जे फोर्टच्या मेन गणराजचे पदाधिकारी आपले कल्पेश भाऊ. काय भाई कल्पेश भाऊ, आपलं बऱ्याच वर्षांनी भेट झाली, बऱ्याच दिवसांनी मला वाटतं. पाठपूजन नव्हतं ना आपल्या यावर्षी. यंदाचं 60वं वर्ष आहे ना. 60 वर्ष आपण यावर्षी मूर्ती वगैरे पण चेंज केले, डेकोरेशन पण जरा वेगळं केलं. हां तेच, आणि बॅलन्सिंग मूर्ती बघितली ना, खरंच खूप वाटली. मूर्ती आणली सगळ्यात महत्त्वाचं. हां, उभी मूर्ती. हां, उभी मूर्ती ना. हां, उभी मूर्ती नाही आहे फोटोमध्ये, सगळे म्हणजे बसलेले आहेत राजेशाही. आणि मेन म्हणजे काय, बॅलन्सिंग मूर्ती आहे ना, यावर्षी 60 वर्ष म्हणून काहीतरी नवीन आहे ना. हां, चला मग गणपती बाप्पा मंगलमूर्ती, फोर्टच्या गणराजचा जय असो.
गणपती बाप्पा मोरया. फोर्टच्या गणराजचा विजय असो. फोर्टच्या गणराजचा विजय असो. चला मित्रांनो, फोर्टच्या गणराजचं पण दर्शन झालेलं आहे आणि आता आपण आलोय फोर्टच्या इच्छापूर्ती गणेश. आता फोर्टच्या इच्छापूर्ती गणेशचं दर्शन घ्यायचं. आपण फोर्टचा इच्छापूर्ती गणेश या बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे आणि खूप सुंदर असं डेकोरेशन असतं. संपूर्ण आतमध्ये AC असतं आणि दरवर्षी भारी असते मूर्ती. खूप सुंदर मूर्ती असते आणि छान दर्शन झालेलं आहे. आणि चला आता आपण फोर्टचा महाराजा करूया. आता फोर्टचा महाराजाचं दर्शन करूया. समोरच गेट आहे, आपला रस्ता क्रॉस करून जायचं आहे पुढे. तर चला मित्रांनो, आपण आता फोर्टच्या महाराजाच्या प्रवेशद्वार जवळ आलेलो आतमध्ये. चला आतमध्ये जाऊन बाप्पांचं दर्शन घेऊया. आता आपण फोर्टच्या महागणपतीच्या प्रवेशद्वार जवळ आहे आणि आता आपण जाऊया पुढे. चला. तर मित्रांनो, आपण फोर्टचा महाराजाचं दर्शन घेतलं. आता आपण आलो फोर्टच्या महागणपतीचं दर्शन घ्यायला आणि याचं आपण आगमन मला वाटतं कव्हर केलं होतं. तर आता मूर्ती बघूया आणि बाप्पांचं दर्शन घेऊया. चला. चला आता मित्रांनो, आपण फोर्टच्या महागणपतीचं दर्शन घेतलेलं आहे आणि हे गणपती आहेत ना, तिथे लाईनीशीर येते बघा. आता मी पाठून आलो, बरोबर लाईनीत सगळे गणपती आहेत. हे बघा लाईटिंग दिसते. आता आपण आले फोर्टच्या विघ्नहर्त्याला. तर आता आपण फोर्टच्या विघ्नहर्त्याचं दर्शन घेऊया. चला. आणि मित्रांनो, तुम्हाला गणपती दर्शन कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका आणि एक सबस्क्राईब नक्की करा. चला मित्रांनो, आपण फोर्टच्या विघ्नहर्त्याच्या मेन प्रवेशद्वारजवळ पोहोचलेलो आहे आणि आता आतमध्ये जायचं आपल्याला. चला. फोर्टचा विघ्नहर्ता.
तर आपल्यासोबत आता अभिषेक राजगुरू आहे. ओमकार आला नाही कारण ओमकार त्याच्या घरी गणपती आहे, गौरी गणपती ना. तुझ्या मला फोन केला त्यांनी, तो मला बोलला की नाही आहे सध्या मी एक मुलगा अरेंजमेंट करतो. तर आपल्यासोबत आता अभिषेक आहे आपल्यासोबत. अभिषेक काय बोलशील, मूर्ती कोणी साकारली? यावर्षी आम्ही कॉन्सेप्ट केला आहे विठ्ठलाच्या रूपामध्ये आपण ही मूर्ती आणली. प्रत्येक एलिमेंट आपण त्या हिशोबानेच हे केलेलं आहे का आपल्याला एक एस्थेटिक लुक येईल विठ्ठलाचा. म्हणून आपण त्यांना पाठीला पण जेवढं रिअलिस्टिक कपडे वगैरे घालायचं आणि गोल्ड घालायचा प्रयत्न केला तेवढं करू शकतो तेवढं आपण केलेला आहे मॅक्सिमम. बरोबर. आणि मूर्ती खूप म्हणजे आमच्या मनासारखी झालेली, जसं आम्ही एक्सपेक्ट केलेली. मंडळाच्या पोरांनी जशी हाऊस होती तशीच मूर्ती आणली. छान छान, खूप छान गेले. मला पण आवडली मूर्ती मस्तपैकी, एकदम सिंपल आहे आणि राजेशाही बोलमध्ये. चला गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया मोरया विजय असो. हा तर चला मित्रांनो, आता आपण फोर्टच्या विघ्नहर्त्याचं पण दर्शन घेतलेलं आहे आणि खास करून फोर्टच्या विघ्नहर्त्याचा मनापासून आभार, ज्यांनी आमचा सत्कार केला. तर खूप खूप आभार. आणि आता आपण आलो आहे फोर्टचा सम्राटचं दर्शन घ्यायला. तो आता एकच फोर्टचा शेवटचा गणपती राहिलेला, फोर्टचा सम्राट. तर मग आपण ब्लॉग एंड करूया. आता आपण फोर्टच्या सम्राटच्या जवळ आहे समोर. चला आतमध्ये बघूया, गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया. चला. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया फोर्टच्या सम्राटचा विजय असो. तर चला मित्रांनो, आपण हा ब्लॉग इथेच एंड करतोय. आपण स्टार्टिंग केली होती कुलाब्याच्या गणपती बाप्पांच्या दर्शनापासून आणि फोर्टच्या गणपती बाप्पांच्या दर्शनाला आपण एंड करतोय आणि शेवट आपण करतोय तो फोर्टचा सम्राट आणि इथेच आपण मंडपातच एंड करतोय. आणि खास करून धन्यवाद आपल्या फोर्टच्या सम्राटचं, ज्यांनी माझा सन्मान केला, त्याबद्दल मंडळाचं खरंच मनापासून आभार. तर आता ब्लॉग इथेच एंड करतो. आजचा आपला 5वा दिवस होता आणि मुंबई गणपती दर्शनाचा. तर 6व्या दिवशी दर्शन कुठं असेल हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये समजेल. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. सो आपल्यासोबत प्रणित भाई आणि संकेत भाई, सूरज भाई आज आपल्याला जॉईंट होते. काल आपण एकटाच होतो, परवाच्या दिवशी साई होता, त्याच्या दिवशी पहिल्या दिवशी पण एकटाच होतो मी. तर असे आपले मित्र भेटत असतात ब्लॉगमध्ये, गणपतीच्या काळामध्येच भेटत असतात. सो हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. तुम्ही नक्कीच प्रेम द्या आणि संकेत भाईच्या पण व्हिडिओला प्रेम द्या. त्याच्या आत्ताच हल्ली 10,000 सबस्क्रायबर झालेले आहेत. तर लवकरच त्याच्या चॅनलवर गिव्हअवे येईल आणि त्याच्या इंस्टाग्रामला पण नक्की फॉलो करा, जास्त करून तो तिकडे लाईव्ह असतो. तर चला हा ब्लॉग मी इथेच एंड करतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन गणपती बाप्पाच्या दर्शनाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया फोर्टच्या सम्राटचा विजय असो. काय रे तुझं नाव काय? तनुष. बोल गणपती बाप्पा मंगलमूर्ती फोर्टच्या सम्राटचा. एक नंबर. चला.